राज्यात उन्हाचा चटका कायम आहे, तर काही भागात तापमानात ढगाळ हवामानामुळे काहीसे चढ उतार दिसतात. विदर्भात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यानंतर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात कालपासून काही भागात तापमानात काहीसे चढ उतार दिसतायत, मात्र राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. राज्यातील काही भागात आज अंशतः ढगाळ हवामान होते, तर बहुतांश भागात ऊन कायम होते. उद्या विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. उद्या यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. सोमवारी यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. मंगळवारी विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.